नमस्कार, खाद्य मराठी या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनविणार आहोत आवळ्याचा मुरब्बा। याकरिता मी 1 पाव आवळे घेतलेले आहे। आवळ्याला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे। यानंतर किसणीच्या मदतीने याला किसून घेते आहे। या ठिकाणी मी पूर्ण आवळे किसून घेतलेले आहे आणि बिया वेगळ्या काढलेल्या आहे। बियांना पाण्यात टाकून उकळून आपण त्याचा ज्यूस बनवू शकतो। यानंतर एक पॅन घेतलेला आहे। यामध्ये आपण साखर टाकून घेऊया। यानंतर आवळ्याची लेयर टाकून घेऊया। यानंतर परत साखर टाकून घेऊया। त्यानंतर परत आवळा टाकून घेऊया। या ठिकाणी मी 150 ग्राम साखर आणि 100 ग्राम गूळ वापरते आहे। तुम्ही पूर्णपणे साखर वापरू शकता किंवा पूर्णपणे गूळ पण वापरू शकता। पातेलं मी गॅसवरती ठेवलेलं आहे। लो फ्लेम वरती मी हे 5 मिनिटे झाकून ठेवते आहे। पाच मिनिटांनंतर बघू शकता साखरेचं पाणी झालेलं आहे। आता हे ओपनच आपण याला घट्ट करून घेऊया। मीडियम टू हाय फ्लेम वरती आपण साखरेचं पाणी पूर्ण आटून घेऊया। या ठिकाणी मी गूळ घालते आहे। हे गुळाचं पावडर आहे। तुम्ही या ठिकाणी गूळ बारीक करून पण टाकू शकता। गुळाने छान कलर येतो आणि चवही खूप छान वाटते। या ठिकाणी बऱ्यापैकी आपलं मिश्रण गाढ झालेलं आहे। एकदम जास्त गाढ पण नाही करायचं आणि पातळ पण नाही। या ठिकाणी मी पाव चमचा तिखट टाकते आहे आणि थोडं मीठ टाकते आहे। तिखट आणि मीठ हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। यानंतर छान मिक्स करून घेते आहे।
यानंतर यामध्ये वेलची पूड टाकते आहे। गॅस बंद करून छान मिक्स करून घ्यायचं। पूर्ण पाणी आटलेलं आहे। हलकासा तार येईल एवढंच आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपला मुरब्बा तयार आहे। 1-2 वर्ष छान टिकतील असा हा मुरब्बा आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।